आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। आज आपण पाहणार आहोत सक्सेस स्टोरी व उंच भरारी एका शेतकऱ्याची। पारंपरिक शेती व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाला जोडधंदा काय निवडला तर त्यात भांडवल किती लागेल, ते उभे कसे करायचे, भविष्यात यश मिळेल की नाही, स्पर्धेत टिकावे लागेल तो परवडेल का। मंचर शहराशेजारी जुना चांडोली रोडने गेलो की विकासवाडी हा चांडोली सरहद्दी जवळचा प्रभाग आहे। प्रभाकर बबन लोंढे माजी मुख्याध्यापक, त्यांना 2 मुले अविनाश प्रभाकर लोंढे व अजित लोंढे। शेती व्यवसाय करत असताना मंचर सारख्या झपाट्याने प्रगती करत असलेल्या शहरात दोन्ही मुलांना प्रिंटिंग प्रेस टाकायची होती। शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रिंटिंग प्रेससाठी कर्जरूपी सहकार्य मिळाले। सुरुवातीला प्रिंटिंग प्रेस व्यवसाय चांगला चालला, परंतु नोटबंदीनंतर व कोरोना नंतर प्रिंटिंग प्रेस क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे त्यात हवे तसे अर्थार्जन होत नव्हते। त्यानंतर अजित व अविनाश नवीन व्यवसाय संकल्पना सुचली की आपण ट्रॅक्टर व इतर शेतीपूरक अवजारे घेऊ। यावेळी नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींनी ट्रॅक्टर घ्यायला मदत केली। मुक्त संचार गोठा, जोडधंदा, रोटरने, नांगरट, ट्रॅक्टर चालित मुरघास मशीन, भरडा मशीन, पेरणी मशीन इत्यादी व्यवसाय सुरू केले। मका व्यावसायिक व शेतकरी यांना मजूर कमतरता भासत होती। हा मुद्दा लक्षात येताच नवीन काहीतरी असा शेत जोडीला व्यवसाय करावा असे अजित लोंढेंना सुचले। त्यांनी फेसबुकला जाहिरात ऑनलाईन पाहिली व मका मुरघास हार्वेस्टर मशीन घेऊन शेतकऱ्यांना नवीन काहीतरी सेवा देण्याचं ठरवलं। मग काय सुरुवात झाली। मशीनला भांडवल किती लागेल? जवळजवळ 35 लाख पैकी 15 लाख कमी पडत होते। तालुक्यातील आमदार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शहा यांच्याशी संपर्क केला व प्रश्न मार्गी लागला। 15 लाखचे अर्थसहाय्य बँकेचे मॅनेजर शिंदे यांच्याकडे कागदपत्रे पूर्तता करून मिळाले। पंजाबचे हॅपी सिंग यांना संपर्क करून मशीन हजारो किलोमीटरहून एकदाचे मंचरला पोहोचले। सदर मशीन 1 तासात 1 एकर मका कापून जागेवर कुट्टी करते। कुट्टीवर असलेल्या ट्रॉलीमध्ये टाकली जाते। त्यानंतर आपण हवे तेथे सदर कुट्टी ट्रॅक्टर ट्रॉलीने वाहून नेऊन पॅकिंग करू शकतो। चारा टंचाई वेळेस आपण सदर कुट्टी वापरू शकतो। पुणे ग्रामीण भागात सर्वात पहिल्यांदा सदर मशीन लोंढे बंधूकडे उपलब्ध झाले आहे। अजित व अविनाश यांचे दाजी निघोटवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य संजय चिंचपुरे यांच्यासोबत भागीदारीने अजित लोंढे यांनी शेतकऱ्यांच्या मजूर समस्यावर उपाय काढला आहे। तसेच शेतकऱ्यांना लवकरच शेती मोकळी होऊन दुसऱ्या पीक लागवडीसाठी वेळेची देखील बचत होणार आहे। रान मोकळे व्हावे याकरिता सदर हार्वेस्टर अनमोल व संजीवनी व आर्थिक बचत पर्याय ठरणार आहे। ग्राहकांनी मोबाईल क्रमांक 9975596748 किंवा 9860491801 किंवा 9960105454 या क्रमांकावर तुम्ही सदर हार्वेस्टर ऑर्डर करिता संपर्क करावा असे लोंढे बंधू यांनी आवाहन केले आहे। कमल ॲग्रो इंडस्ट्री पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात आहे। त्या ठिकाणाहून 9464870726 हॅपी सिंग यांना इतर ग्राहक यांनी संपर्क करावा असे कंपनी मालक यांनी तेज तुफान चॅनलशी संवाद साधला आहे। ब्युरो रिपोर्ट अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, मंचर, पुणे। लोंढे साहेब, तुम्ही हा जो नवीन मका हार्वेस्ट मुरघास मशीन आणलेला आहे, हे जे लांबून पंजाबमधून तुम्ही मशीन मागवलं, नेमकी संकल्पना कशी सुचली आणि तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्याचं कसं ठरवलं? आमचा शेती व्यवसाय आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही दूध व्यवसाय करतो। त्यासाठी खाद्य शेतीतून दररोज ट्रॅक्टरने आणावं लागतं आणि त्यासाठी मजुरांची भरपूर आवश्यकता असते आणि मजूर व्यवस्थित भेटत नाहीत, वेळेवर भेटत नाहीत आणि मग त्यातून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक अथवा यूट्यूबच्या माध्यमातून सर्च करत असताना आम्हाला पंजाब येथील मुरघास यंत्र म्हणजे हार्वेस्टरची आयडिया आली आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि ते आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि थोडंसं पैशाची अडचण असल्यामुळं आम्ही शरद बँकेच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी आम्हाला थोडंसं भरपूर सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून आम्ही तो शेतीपूरक व्यवसाय आज चालू केलेला आहे। किती रुपयाचं मशीन आहे तुमचं? एकंदरीत पूर्ण किंमत किती आहे, कॉस्ट? आज आम्हाला इथं येऊन ते मशीन साधारणतः 31-32 लाखाला बसलेलं आहे। शरद सहकारी बँकेकडून किती लाखाच्या कर्जाची आणि तात्काळ मदत झाली? शरद बँकेच्या माध्यमातून आम्हाला 15 लाखाची मदत झालेली आहे आणि
त्यातून आम्ही देवेंद्र शेट्टे यांचे आणि सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे खूप खूप आभारी आहे. येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या आर्थिक परिस्थितीला नक्कीच यातून हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या माध्यमातून आमची आर्थिक परिस्थिती सुधारेलच, पण त्यातून शेतकऱ्यांसाठी पण थोडंसं वेळेची बचत होणार आहे याच्या माध्यमातून, आणि मजुरांची कमतरता असल्यामुळे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.